काय असतो हा चिकुनगुनिया? हा कुठला संधिवाताचा प्रकार आहे की कुठलं इन्फेक्शन आहे? आणि मग जर आपल्या आजूबाजूला चिकुनगुनियाचे केस खूप वाढले असतील, तर चिकन खायला हवं की नको? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसच्या यूट्यूब चॅनलवरचा पुढला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चिकुनगुनिया या आजाराबद्दल. तो काय असतो ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघून घेऊया. सो चिकुनगुनिया या आजाराचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिकन, कोंबडी किंवा चिकन खाणे यांच्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. तर 1950च्या दशकात टांझानिया या आफ्रिकन देशामध्ये पहिला रुग्ण चिकुनगुनियाचा आढळून आला. आणि या रुग्णांमध्ये टिपिकली जसं आपल्याला माहित असेल, खूप तीव्र सांधेदुखी असते. इतकी जास्त की जर रुग्णाला अक्षरशः हातापायाची बोटं संधिवाताप्रमाणे बेंड होतात, त्याला वाकून चालावं लागतं आणि अंथरुणावरनं उठबैस करणं देखील त्याला कधी कधी रुग्णाला अवघड होत असतं. आणि याचमुळे स्वाहिली या एका आफ्रिकन भाषेनुसार चिकुनगुनिया शब्द हा प्रचलित झाला. कारण त्या भाषेमध्ये चिकुनगुनियाचा अर्थ होतो असा आजार जो सांध्यांना वेडं वाकडं बनवतो किंवा जो वाकून चालायला रुग्णाला भाग पडतो. सो तेव्हापासनं अनेक देशांमध्ये जगभरात चिकुनगुनियाचे आउटब्रेक्स हे वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. भारतातही दरम्यानच्या काळात ऑलमोस्ट 25-30 वर्ष फारशा केसेस नसताना 2006 पासून अनेक राज्यांमध्ये वेळोवेळी चिकुनगुनियाचे आउटब्रेक्स दिसून आले. आणि सध्याच्या माहितीनुसार भारतातल्या 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चिकुनगुनियाचे केसेस या दिसून येतात. आणि हा आजार एंडेमिक म्हणजे तिथे नेहमीच होत असणारा अशा आजारामध्ये गणला जातो. तर या चिकुनगुनिया इतका जास्त का पसरतो? कारण की हा विषाणू मनुष्यामध्येच्या शरीरामध्येच रिझर्व्हायर बनवून राहत असतो. आणि तशा मनुष्याला जर एडिस मॉस्किटो म्हणजे हा जो डास ज्याच्यापासून हा आजार पसरतो तो डास चावला, तर तो डास दुसऱ्या ज्या व्यक्तीला चावेल त्या व्यक्तीला या इन्फेक्शनचा संसर्ग होऊन चिकुनगुनिया हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला डासांच्या माध्यमातून पसरला जातो. म्हणजेच हा वेक्टरबॉर्न आजारांपैकी एक मॉस्किटो बॉर्न म्हणजे डासांमार्फत संसर्ग होणारा आजार आहे. आणि हे डास तेच बरं का, एडिस मॉस्किटो जे डेंग्यू किंवा झिका व्हायरस सारख्या विषाणूंना देखील आपल्या आजूबाजूला पसरवत असतात. सो अर्थातच या डासांमुळे पसरत असल्या कारणाने मॉन्सूनच्या सुरुवातीला, मॉन्सून दरम्यान आणि मॉन्सून संपल्यानंतरच्या काही आठवड्यांपर्यंत चिकुनगुनियाच्या केसेस या वाढताना आपल्याला दिसून येतात. कारण या सगळ्या काळामध्ये हवेतली आर्द्रता 60 ते 80% दरम्यान असणे, टेम्परेचर 16 ते 20 डिग्रीच्या दरम्यान असणे आणि ठिकठिकाणी एडिस मॉस्किटो वाढण्यासाठी योग्य अशी परिस्थिती असणे, हे तिन्ही घटक एकत्रितपणे या पावसाळ्याच्या काळात दिसून येतात. आणि त्यामुळे एडिस मॉस्किटोची वाढ होऊन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हे डास चिकुनगुनियाचा संसर्ग करत राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे एडिस मॉस्किटोज आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे ते फार लांबपर्यंत उडू शकत नाही. सो बऱ्याच वेळी आपण बघतो की जेव्हा चिकुनगुनियाच्या केसेस एखाद्या शहरामध्ये किंवा गावामध्ये वाढतात तेव्हा बहुतांशी केसेस ठराविक क्लस्टर्समध्ये किंवा लहान लहान एरियाजमध्ये वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण एकाच घरात किंवा आजूबाजूच्या काही घरांमध्येच ते डास पसरून ते इन्फेक्शन पसरवत असतात. आणि ते फार दूरपर्यंत संसर्ग करत नाही जोपर्यंत त्या भागातली व्यक्ती दुसरीकडे ट्रॅव्हल करत नाही. दुसरी गोष्ट, हे डास जनरली दिवसाच्या वेळी चावणारे जास्त असतात, पण जास्त करून पहाटे आणि सायंकाळचा जो वेळ आहे त्यावेळी हे एडिस मॉस्किटो चावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या घरांच्या मध्ये जरी आपण पूर्ण प्रिकॉशन घेतली तरी देखील चिकुनगुनियाचा संसर्ग आपल्याला होणे हे शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट या इन्फेक्शनबद्दल की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत या इन्फेक्शनचा संसर्ग इतर काही जे हवेतनं होणारे इन्फेक्शन्स आहेत त्यांच्याप्रमाणे होऊ शकत नाही. याला एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे गर्भवती महिलांपासून त्यांच्या बाळांना मात्र या इन्फेक्शनचा संसर्ग होऊ शकतो. सो मित्रांनो, चिकुनगुनियाच्या आजाराची महत्त्वाची लक्षणं काय असतात सांधेदुखी व्यतिरिक्त? आणि पावसाळ्याच्या काळात कॉमनली दिसून येणाऱ्या डेंग्यू, झिका किंवा गोचिड ताप वगैरे सारख्या इतर इन्फेक्शन्सपासून चिकुनगुनियामध्ये फरक कसा करावा हे आपण बघणार आहोत आपल्या फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसच्या यूट्यूब चॅनलवरील पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला विसरू नका.
आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म टू स्टे हेल्दी.